हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? आज मी तुमच्यासाठी एक घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ. ती व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही साबणाचा किंवा लिक्विडचा वापर न करता ॲल्युमिनियमची किंवा जर्मनची भांडी कशी मी चमकून दाखवलेली आहे ते तुम्ही आज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघा. घरामधील मोठी व्यक्ती असते ती म्हणजे आजी. आजी आपल्याला नेहमीच सांगायची की ज्या भांडी वगैरे असतात त्या चमकल्याच पाहिजे. ज्यांच्या घरातल्या भांड्या चमकत नाही त्यांच्याकडे लक्ष्मी येत नाही असा हा पूर्वज लोकांचा समज होता. पण आता आपण हीच छोट्या ट्रिकने आपण आपल्या घरातली भांडी कशाप्रकारे चमकवायची आहे त्याच्यासाठी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. इथे मी एक आता ॲल्युमिनियमचा टोप घेतलेला आहे आणि त्याला मी घरातला जो आपला साबण असतो त्याच्याने मी स्क्रबनी घासून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपणही घरामध्ये अशाच प्रकारे भांडी घासतो, पण काही वेळा काय होतं की ही भांडीतली जी राप असतो, जी चिकटपणा असतो तो साबणाने सुद्धा निघत नाही. अशा वेळी काय करायचं, किती महाग वगैरे लिक्विड असतं आपण तेही घेऊन येतो भांडी आपली चमकण्यासाठी, तरीही आपली भांडी चमकत नाही. किती जर डाग वगैरे असतो तो सुद्धा निघत नाही. आता मी बघा साबणाने भांडी घासलेली आहे तरी हा जो डाग वगैरे आहे टोपाचा तो सुद्धा निघालेला नाही आहे आणि भांडी चमकायला हवी ती सुद्धा चमकत नाही. भांडी चमकवण्यासाठी मी एक घरामध्ये लिक्विड तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी मी एक छोटंसं कंटेनर घेते. त्या कंटेनरमध्ये आपल्या घरामध्ये जे हार्पिक असतं ते थोड्या प्रमाणात मी घेते. आणि बऱ्याच लोकांचं असं मत असतं की हार्पिक वगैरे ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलची भांडीला लावल्यानंतर त्याला असे डाग वगैरे पडतात, पण त्याच हार्पिकमध्ये जर आपण थोडंसं असं जर सोडाखर वगैरे मिक्स केला तर जे डाग वगैरे असतात हार्पिकचे ते जसं पडत नाही. आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा सोडा आणि हार्पिक एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता कितीतरी फेस असं फ्लफी असं झालेलं आहे. थोड्या वेळाने नंतर बघितलं तर हे लिक्विड तुम्हाला पाण्यासारखं पातळ झालेलं दिसेल. तर हे लिक्विड आपलं आता आपल्या भांड्याला लावण्यासाठी तयार झालेलं आहे. आपण केलेले लिक्विड आता मी स्क्रबच्या साहाय्याने पूर्णपणे आपल्या भांड्याला लावून घेत आहे. आणि तुम्हाला तर हा प्रश्न पडतो की ॲल्युमिनियमच्या भांड्यांना जो डाग वगैरे असतो ते निघत नाही. त्याचे कारण काय की बऱ्याच वेळेला काय होतं की घरामधली आपण जी अंडी वगैरे असतात ती आपण उकडवायला नेहमी ॲल्युमिनियमच्या टोपाचा उपयोग करतो, पण अंडी उकडल्यामुळे ॲल्युमिनियमच्या टोपाला जे काळपट असा डाग नेहमीच पडतो. तो डाग वगैरे पडू नये त्यासाठी तुम्ही अंडी उकडवताना नेहमी स्टीलच्या भांड्यांचा उपयोग करा. स्टीलच्या भांड्याने काय होईल, जो डाग वगैरे असतो तो पडत नाही आणि अंडीसुद्धा लवकर उकडलीसुद्धा जातात. एकदा तुम्ही हा टिपचा उपयोगसुद्धा करा आणि तुमची अंडीसुद्धा जिथे ॲल्युमिनियमच्या टोपात तुम्ही अंडी उकडवताना 15 मिनटं लागतात ती तुम्हाला स्टीलच्या टोपात जर तुम्ही अंडी उकडवली तर तुमची ती 10 मिनटातसुद्धा उकडली जातील. तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता बघू शकता आपलं लिक्विड पूर्णपणे भांड्याला लावून झाल्यानंतर जो डाग वगैरे आहे, जो चिकटपणा आहे तो सुद्धा आता कमी झालेला आहे. तेच तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा. आणि कुठल्याही हार्पिकचा तुम्ही घरातला उपयोग करू शकता, पण उपयोग करताना नेहमी तुम्ही आपल्या घरामध्ये जर सोडा वगैरे असेल तो सुद्धा मिक्स करा त्याच्यामध्ये. त्याच्याने काय होईल, तुमच्या भांड्यांना जी शायनिंग असते ती लवकरात लवकर येते. आणि आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं आता मी पाणी टाकलेलं आहे. पाणी तुम्हाला अंदाज आलाच असेल, जे साईडचे डाग आहे ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही ट्रिक तुम्ही घरामध्ये नक्कीच ट्राय करा. आपण तयार केलेल्या लिक्विडमुळे काय होईल की जे तुमच्या घरामध्ये जे आपले पैसे वगैरे लागतात भरपूर प्रमाणात साबण घेण्यासाठी, तो एक खर्च तुम्हाला कमी होईल. आणि त्याच पैशाचा उपयोग तुम्ही इतर घरातल्या वस्तू आणण्यासाठी सुद्धा करू शकता आणि तुम्ही भरपूर अशी सेविंगसुद्धा करू शकता. तर ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये जी भांडी वगैरे आहे जर्मनची तिथे तुम्ही घासा. तुम्हाला ट्रिकचा नक्कीच फायदा होईल आणि फक्त की जास्त वेळसुद्धा लागणार नाही. कधी काय होतं आहे की ॲल्युमिनियमची भांडी घासण्यासाठी तो काळा साबण वगैरे भेटतो, त्यांनी जर आपण भांडी वगैरे घासतो ती चमकतात पण तेलासाठी खूप वेळसुद्धा लागतो. ह्याच्याने काय तुमची वेळेची सुद्धा बचत होईल आणि तुमची भांडीसुद्धा चमकतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे थँक्यू.